असणार आहे। जाऊयात मॅचकडे। ओपनिंगची जोडी दाखल होत आहे। कुणाल आणि प्रमोद ही जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटत आहे। ओव्हरऑल आता सगळीच तयारी झालेली आहे आणि आता वळूयात मॅचकडे। पहिला चेंडू हाताळला जातो या सामन्याचा। पहिला बॉल, पहिला चेंडू जास्तचे सफळ झाले होते। माइंडसेट प्रत्येक फलंदाजाचा या स्पर्धेमध्ये तोच राहिलाय की जास्तीत जास्त ऑन साइडला फटके खेळणं। हा माइंडसेट प्रत्येक खेळाडूचा भरपूर वेळा पाहायला भेटलाय। परंतु जर गोलंदाजाकडे चातुर्य असेल, गोलंदाजाकडे चांगलं जर कौशल्य असेल तर मग मात्र तुम्ही या मैदानावरती आपला बोलबाला ठेवू शकतायत आणि हाच प्रयत्न यावेळेस राहिलेला आहे। प्रणय या गोलंदाजाचा चांगली सुरुवात करून देतोय। हा यावेळेस बॉल अवे फ्रॉम दी बॉडी पाहायला भेटतोय। चांगला बाउन्स मिळतो विकेट वरती आणि त्याचा ओव्हरऑल फायदा घेतला गेलेला आहे। दोन्ही बॉल लगातार डॉट बॉल आलेले आहेत। कुणाल आणि प्रमोद ही जोडी आपल्याला पाहायला भेटत आहे। ग्रामीण टेनिस क्रिकेट.in अगदी आपण पाहत आहोत युट्यूबला भरपूर सारे प्रेक्षक। लगातार 2 डॉट बॉल। यावेळेस गोलंदाज थांबला गेला। प्रणय अगदी चांगला स्टार्ट मिळून देतोय संघाला। पहिले झोन दोन्हीही चेंडू होते ते लाजवाब हाताळले गेलेले आहेत। खूप चांगली कामगिरी होत आहे। मैदानाच्या आतमध्ये जय महाराष्ट्र पिवळी विपक्षामध्ये रिद्धिनाथ कुंभईचीवाडी या दोन संघादरम्यानचा सामना पाहत आहोत। सॉफ्टहँड ढकलण्याचा प्रयत्न, काही काळ चेंडू हवेमध्ये, फिल्डर थोडेसे दूर राहिलेत, तत्पूर्वी काढले जाते एक सिंगल। धाव संख्येचा पाया फायनली इथे तिसऱ्या चेंडूवरती रोवला गेलाय। पहिली सिंगल धावफलकाला जॉईन केली जाईल आणि खऱ्या अर्थाने सुरुवात मैदानाच्या आतमध्ये रिद्धिनाथ कुंभईचीवाडी संघाची होते। तिसऱ्या बॉलवरती आलेली पहिली सिंगल। असला तिकडे बाईक की रिक्षा? ओके रिक्षा। चला जे रिक्षा मालक आहेत आपल्याला महत्त्वपूर्ण सूचना आहे, आपली रिक्षा थोडस बाजूला काढायची आहे कारण रिफ्लेक्शन होत आहेत। ओहो खूप चांगला बॉल, फुल लेंथ होता। यावेळेस देखील ड्राईव्ह करण्यास भाग पाडलं होतं परंतु तिथे देखील यशस्वी झालेले नाहीत। प्रणयची लाजवाब गोलंदाजी पहिल्याच ओव्हर मध्ये पाहायला भेटते। विकेट करायचा प्रयत्न, यावेळेस चेंडू हवेमध्ये, फिल्डर धावतोय, मिड विकेट मधनं येतोय। जजमेंट चांगला आहे, झेल पकडला गेलाय। धक्का क्रमांक 1, फलंदाज बाद। साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट। सुरुवात अगदी थोडीशी डगमळत होत आहे। प्रणय खूप चांगली गोलंदाजी करतोय। हिटमॅन ऑफ शहापूर, अर्थातच शहापूरचा अभिमान वाढवणारा खेळाडू आणि तथा गोलंदाजांचा गर्दन काळ म्हणून ठरला जाणारा खेळाडू आज अतिश भांडे यांची देखील उपस्थिती पाहायला भेटते या स्पर्धेच्या अंतर्गत। आमचे धोनी अर्थातच गणेश डिंगोरे हे देखील सामन्याचा एन्जॉयमेंट घेत आहेत। दोन्ही खेळाडूंचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे। महत्वपूर्ण झेल यावेळेस मात्र सोडला गेलेला आहे। एक सिंगल फायनली इथे मिळतं आहे। साधा सोपा झेल आकाश वारगडेने कदाचित सोडला असावात आणि तिथे थोडीशी खराब फिल्डिंग पाहायला भेटत आहे। ओव्हरऑल पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्तीच्या मार्गावरती गेला आणि पहिल्या ओव्हर नंतर धाव फलक फक्त पोहोचलाय 2 धावा गेली आहे, 1 विकेट। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली। 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली। माननीय श्री निलेश शेठ भांडे, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर यांच्याकडून ओव्हर संपली।
विकी शेवाळे सर कुठे असाल कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा. पहिला ओव्हरचा खेळ यावेळेस समाप्त झाला आणि जो स्टार्ट हवा होता तो स्टार्ट मात्र मिळालेला नाही असं म्हणायला हरकत नाहीत. कारण पहिलाच मॅन्डेटरी पॉवर प्ले चालू होता आणि पहिलाच पॉवर प्ले मध्ये आपण पाहत आहोत जिथे की 2 धाबा आणि एक महत्त्वपूर्ण बहुमूल्य विकेट मात्र मिळालेले आहे. खूप चांगली सुरुवात मात्र जय महाराष्ट्र पिवळी संघ करून दाखवतोय. सामना अगदी महत्त्वपूर्ण असेल. नॉकआउट स्टेज आहे. सामना प्रत्येक जिंकावा लागेल आणि त्यासाठी चुरस मोठी द्यावी लागेल. रमेश सेकंड ओव्हर मध्ये येतोय. स्विंगशीट रिव्हर्स अटेम्प्ट केलेला हा स्ट्रोक आपल्याला पाहायला भेटतोय परंतु तितकंसं टायमिंग नव्हतं. फुल टॉस मिळाला होता परंतु तितकंसं फायदा घेऊ शकलेले नाहीत फलंदाज. मैदानाच्या आतमध्ये यश हवं तसं यश यावेळेस मिळालेलं नाहीत. आलेलं एक रमेशची ओव्हर आपल्याला अगदी चालू होताना पाहायला भेटत आहे. षटक क्रमांक 2. खूप चांगला खेळ ओव्हरऑल जय महाराष्ट्र पिवळी संघाने दाखवलाय. अजून एक फुल टॉस. यावेळेस चांगला फटका. क्षेत्ररक्षक तैनात. यावेळेस होईल चुकी मैदानाच्या आतमध्ये आणि पंच कळवत आहेत चौकार. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एचडी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. आवाज राज हाय कोणाचा. धावफलक यावेळेस आपल्याला पाहायला भेटेल ते 7 अंकावरती. खूपच चांगला स्ट्रोक होता परंतु तिथे झेल सोडला गेला. पुन्हा एकदा बाकफुटवरती जाऊन यावेळेस स्क्वेअर कट केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगली फिल्डिंग पाहायला भेटत आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावेल आणि या सिंगलच्या मदतीने धावफलक आता 8 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. खूपच चांगला खेळ ओव्हरऑल जय महाराष्ट्र पिवळी संघाचा आतापर्यंत पाहायला भेटलाय. टॉस गमावल्यानंतर अगदी आपण पाहत आहोत टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करतायत आणि ओव्हरऑल जो डिसिजन घेतला गेला तो आतापर्यंत सार्थक ठरवलाय. थोडासा वेळ घेतला जाईल. याही वेळेस आपण पाहत आहोत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. थांबून खेळावं लागेल. 1 शॉट. एक धाव शॉट अर्जित केली जात आहे. जिथे 2 होत्या तिथे एकच मिळेल कारण एक धाव शॉट अर्जित केली जाते पंचांकडनं. पंचांच्या नजरेपासून तुम्ही चुकून राहू शकणार नाहीत. खूपच चांगली भूमिका सगळेच पंचांनी या स्पर्धेच्या अंतर्गत केलेली आहे. फुल टॉस मिळालाय. ऑन साइडला टर्न केलाय. गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक पाहतच राहिलाय. क्षेत्ररक्षक बनेल दर्शक. दर्शक बनतील दिवाने आणि हा दर्शनीय स्ट्रोक षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंचाच्या शेतात आमचे गोठेघर. 15 धावा धावफलकावरती पाहायला भेटत आहेत. अजून एक चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहेत. मिड विकेटला झेल देऊन परतेल. यशची मिळते विकेट. फलंदाज यश आउट. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स. वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम. गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे. 2 ओव्हर झालेले आहेत आणि 2 ओव्हर मध्ये धावफलक पोहोचलेला आहे 15 अंकावरती. एक महत्वपूर्ण आयोजकांकडून सूचना येत आहे. लेट रिपोर्टिंग केलेलं आहे जय महाराष्ट्र पिवळी संघानं आणि त्याचमुळे त्या संघाला 2 धावसंख्येची पॅनल्टी असं आयोजक आमच्यापर्यंत सूचना पोहोचवत आहेत. 40 मिनिटं लेट आपण झालेला आहात त्याचमुळे ही महत्वपूर्ण सूचना आलेली आहे. 2 धावसंख्येची पॅनल्टी. यस सर, थँक्यू सो मच हर्षल पवार सर. चला आवाले बी टीमचे कॅप्टन आपण सुद्धा रिपोर्टिंग करायचं आवाले बी. त्याचबरोबर अनबी 11 खांडीचा पाडा दीपक भगत आणि कंपनी नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. चला रिपोर्टिंग करायचं अनबी 11 खांडीचा पाडा. थँक्यू. रामजी ढिंगोरे सरांचं देखील शुभागमन होतोय. मनपूर्वक सहर्ष स्वागत. आउटसाइड दिले एक्स्ट्रम वाईट बॉलचा इशारा पंच यावेळेस कळवत आहेत. एक्स्ट्राची मदत अजून मिळेल. आज देखील आजचा दिवस खूप महत्वाचा असणार आहे. दिग्गज टीम मधील आज पाहणार आहोत 10 संघ असतील.
आणि त्याच्यामध्ये अजून एक मोठा सामना पुढचा आपल्याला पाहायला भेटणार आहे. यावेळेस झेल उडालाय, पकडला जाईल आणि अजून देखील विकेट मिळेल. फलंदाज बाद. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर, प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गाव देवीच्या आशीर्वादाने नाव मोठा झाला. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठे. विकेटची छडी सध्या तरी लागत आहे आणि खूप चांगली कामगिरी होत आहेत. साहिल कडनं ओव्हरऑल आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं कार्य होत आहे. भरत नवीन फलंदाज झालेला आहे आणि ज्या झेल त्यानं पकडल्या साहिलनं त्या देखील खूप चांगल्या राहिल्यात. त्याचनंतर आता गोलंदाजी देखील तिसऱ्या ओव्हरमध्ये चांगली करतोय. पहिला वाईट बॉल, त्यानंतर घेतली गेलेली विकेट. धावफलक पोहोचलेला आहे ते 16 अंकावरती. जो टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतला गेलाय तो आतापर्यंत सार्थक ठरवला सगळ्याच गोलंदाजांनी. पहिल्याच ओव्हरमध्ये डगमळीत सुरुवात, प्रणयचं लाजवाब षटक राहिलं. पहिल्याच ओव्हरमध्ये ब्रेक थ्रू आणि फक्त 2च धावा मिळाल्या होत्या. आणि आता ओव्हरऑल आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये साहिल बॉलिंग ट्रॅक वरती आहे. खूपच चांगला बॉल, स्विंग अँड मिस, परंतु जास्त बाहेर आहे असं पण कळवत आहेत. वाईट बॉलचा इशारा कळवला गेलाय. बाहेर गेला जाणारा हा चेंडू पाहायला भेटतोय. लेफ्ट हँडेड बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहेत. आता इथून हात खोलावे लागतील कारण कमी चेंडू राहिले. टार्गेट कडे वाटचाल करायची आहे. मोठं टार्गेट सेट करायचं असेल तर यावेळेस थांबून चालणार नाहीत. प्रत्येक चेंडूवरती धाव घेणं गरजेचे असेल तर तुम्ही मोठ्या टार्गेट कडे वाटचाल करू शकतायत. लॉंग ऑफला फिल्डर, खूप चांगली फिल्डिंग याही वेळेस दिसत आहे. एकच सिंगल व्यतिरिक्त काही नसेल. धावफलक पोहोचला आता 18 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला भेटत आहेत. चौकार षटकार मारू दिलेले नाहीत, हे खूप महत्वाचं आहे या इनिंग मध्ये. गेल्याच मॅच मध्ये आपण पाहिलं असेल केबी स्पोर्ट्स वारलीपाडा संघाचा दबदबा, खूपच चांगला खेळ गेल्या मॅच मध्ये दाखवला. आजच्या दिवसाचा दुसरा सामना आपण पाहत आहोत. एका बाजूला रिद्धिनाथ मुंबई चिबाडी संघ सध्या तरी टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करतायत आणि त्यानंतर फिल्डिंग करतायत जय महाराष्ट्र पिवळी संघ. साहिलचा हा चेंडू यावेळेस खेचून मारलाय, फेकून दिलाय, चेंडूला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आसमानी टोला षटकार. असा धुवाधार शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. यस, जय जयकार करणारा सिक्सर पाहायला भेटलाय. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन हे असणं गरजेचं आहे. गेला बॉल खूप वेगामध्ये हाताळला, तिथे जाणलं होतं साहिलनं की चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि यानंतर गती परिवर्तन केलं. खूपच अचूक टप्पा साधला गेलाय. पूर्णपणे ओव्हरऑल जो वेग होता तो कमी केला गेला, लेंथ मागे घेतली आणि त्यानंतर बाउन्स चांगला मिळाला आणि इथे साहिलचा चांगला चेंडू पाहायला भेटलाय. अजून एक चांगला फटका येतोय. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. बॉल झाला चुमंतर, सिक्सर. असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. सर एक बॉल शिल्लक राहिलेला आहे आणि ओव्हरऑल साहिलला देखील माहीत नसावं, त्याचमुळे पंच देखील त्यांना कळवत आहेत. बॉल शिल्लक राहिलेला आहे. धावफलक 30. खूपच चांगला आता फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये होतोय. हात खोलायला सुरुवात झालेली आहे. धमाके होत आहेत मैदानाच्या आतमध्ये आणि आता चांगली वाटचाल होत आहे. म्हणून मी उल्लेख केला की जयनं जयकार करायला सुरुवात केली आहे. जयचे हे फटके आपण पाहत आहोत. खूपच चांगले स्ट्रोक खेळले गेलेले आणि इथे आता या ओव्हरमध्ये 2 सिक्सर आलेत.
शेवटचा अंतिम बॉल खेचून मारलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तैनात, मिड विकेटला झेल देऊन परतेल. यावेळेस परतीचा प्रवास करेल. जय होते आउट. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावले मोठा झाला. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. सरपंच चषक गोठीघरकरांचं हे नियोजन आपण पाहत आहोत आणि तथा गणेश कांबडी साहेब यांचं मार्गदर्शन. त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा पाहायला भेटता. आजचा 6वा दिवस आहे आणि आज शहापूर असोसिएशनच्या अंतर्गत जे संघ खेळणार आहेत ते आज ओव्हरऑल आजच्या दिवसामध्ये पूर्णपणे खेळ त्यांचा आपल्याला पाहायला भेटलाय 6ही दिवसामध्ये. उद्याच्या दिवसामध्ये बाहेरील तालुक्यामधील जे संघ आहेत त्यांचा बोलबाला दिसणार आहे या मैदानावरती आणि त्याचमुळे उद्या देखील खूप मोठे मोठे सामने आपण या स्पर्धेच्या अंतर्गत पाहणार आहोत. पहिले 3 ओव्हर समाप्त झालेले आहेत. धावफलक 30. क्रॉस बॅटेड आडवा बाटणं, जितकी जास्त उंची आहे तितके जास्त अंतर. याही वेळेस शेंडू पाठवलाय मिड विकेट बाउंड्रीला ईशा बाहेर. 6 असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. ओव्हरची सुरुवात अगदी धडाक्यामध्ये करून दाखवली आहे. रिद्धिनाथ कुंभईचेवाडी संघाचा खेळाडू भरत यावेळेस मात्र हात खोलतोय. षटकार ठोकलाय आकाशच्या विरोधामध्ये. वेट अँड वॉच. याही वेळेस हात खोलले गेलेत. इथे फटका थोडस अंतर कमी पडलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आलाय. झेलबाटच्या स्वरूपामध्ये धक्का दिला गेलाय. फलंदाज आउट. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावले मोठा झाला. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. 5 विकेट गेलेल्या आहेत आणि धावसंख्या 36 धावसंख्येवरती 5 विकेट. सध्या तरी फलंदाजी करतायत रिद्धिनाथ कुंभईचेवाडी संघ. आकाश वारगेडेचं हे षटक आपल्याला पाहायला भेटतं. पहिला चेंडूवरती षटकार आणि त्यानंतर तोडीसतोड प्रत्युत्तर दिलं गेलेलं आहे. षटकाराचं प्रत्युत्तर विकेटनं दिलं गेलंय. हवेच्या विरोधामध्ये फटका खेळला होता आणि तोच फटका फसला आणि तिथे झटका लागला. खेचून मारण्याचा प्रयत्न जास्तचे सफळ झाले होते. डीप मध्ये क्रीज मध्ये जाऊन ऑन साइडला टर्न करायचा होता बॉल, परंतु जमलं नाहीत आणि यावेळेस आला अजून एक डॉट बॉल. ओव्हर शेवटची बाकी आहे आणि त्याच्यामध्ये काही चेंडू फक्त 3च बॉल राहिलेत शिल्लक. 8 ते 10 धावा तुम्हाला कलेक्ट करावा लागतील तर एक फायटिंग टार्गेटकडे वाटचाल होऊ शकते. फुल टॉस. यावेळेस देखील फटका फसलाय. साहिलचा 3रा झेल या इनिंगचा. झेलबादच्या स्वरूपामध्ये मिळते अजून एक विकेट. फलंदाज आउट. साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने. पहिल्या बॉलवरती 6 मिळाल्या होत्या. असं वाटले की आता एखादी ओव्हर खूप मोठी होऊ शकते, परंतु त्यानंतरचा हा पलटवार करत असताना आकाश वारघडेला आपण पाहत आहोत. एकाच ओव्हरमध्ये 2 धक्के दिले गेले तर टोटल 6 विकेट गेल्यात. 36 धावा धावफलकावरती पाहायला भेटत आहेत आणि आता नवीन फलंदाज राज येतोय. परिवर्तन केलं. स्लो चेंडू हाताळला गेला. वेट केलं होतं बॉलचं. तदनंतर आपण पाहत आहोत पुश करो खुश रहो. एक सिंगल स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न. 37 झालेत. 37 धावा आणि आता शेवटचा अंतिम बॉल शिल्लक राहिला इनिंगचा.
पाहूया टार्गेट कितीचं सेट केलं जाईल. गेल्याच मॅच मध्ये आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये जे टार्गेट होतं ते 58चं, परंतु या मॅच मध्ये तिथपर्यंत नाही पोहोचू शकणार, परंतु फायटिंग टार्गेट कडे जरूर वाटचाल झाली आहे. फुल टॉस होता, क्रॉस बॅट स्ट्रोक आहे, फटका दमदार, धावा देखील दमदार, शेडू निघालाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. या सिटीज मॅक्सिमम 6 धावा शेवट गोड करतोय आणि अंतिम चेंडूवरती या षटकाराच्या मदतीने आता धावफलक पोहोचलाय 43 आणि या सेकंड इनिंग मध्ये करायच्या आहेत जय महाराष्ट्र पिवळी संघाला. 43 झाला, पॅनल्टीच्या देखील आपण ऍड करणार आहोत. 2 धावा पॅनल्टीच्या, 43 दिसत आहेत, 45 दिसतील आणि 46 करावा लागणार आहेत. पुढचा मॅच विकीजी शेवाळे सर. अन्वी 11 खांडीचा पाडा आणि विपक्षामध्ये आवाळे बी. ओके, सो दोन्ही संघाचे कॅप्टन लवकरात लवकर या. या शहापूर तालुक्यात बोलबाला क्रिकेटचा खेळ हाय हिम्मतवाला. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नावलंय मोठा झाला. आदिवासी सरपंचाच्या चषक जय जिगर गावचा. आदिवासी सरपंच चषक जय जिगर गावचा. आई गावदे स्पोर्ट्स गुड्डेघर करतो आयोजन स्पर्धेचा. आहे थरार तिकीट सामन्यांचा बक्षीस आहे लाख मोलाचा. ए आदिवासी कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. चला फलंदाज आपण लवकरात लवकर दाखल व्हायचं आहे. टार्गेट कडे पुन्हा वाटचाल करूयात. टार्गेट विचारात घेतलं जाईल. 43 काढल्या गेलेल्या आहेत रिद्धीनाथ कुंभईचेवाडी संघानं. 2 धावा पॅनल्टीच्या लेट रिपोर्टिंग केल्यामुळे आणि त्याचमुळे 43 होत्या, 45 दिसत आहेत, आता 46 करायच्या आहेत. 46 चा पाठलाग करावा लागेल या मॅच मध्ये जय महाराष्ट्र पिवळी संघाला. चला आवाळे बी संघ आपल्यासाठी ऑफिशियली हा अंतिम पुकार असणार आहे, लक्षात घ्या. ऑलरेडी एका टीमला पॅनल्टी मिळालेली आहे, त्याचमुळे थोडस आपण ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आवाळे बी संघ कॅप्टन लवकरात लवकर यायचा आहे आणि नक्कीच या धावा चेस होतील की डिफेन्स. अगदी या स्पर्धेला पूर्णपणे ओव्हरऑल सगळ्याच दिवसामध्ये लीड करतायत. पाहुण्यांचे सन्मान, त्यानंतर काही मॅच मध्ये त्यांचं कॉमेंट्री देखील आपण ऐकली आहे आणि पुन्हा एकदा तो आवाज या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकायला मिळेल. या ऐकूयात विकीचे शेवाळे सरांना. तत्पूर्वी धन्यवाद. येस सर, थँक्यू सो मच हर्षलजी पवार सर. येस, पहिलाच बॉल वरती खाता ओपन केलंय. फलंदाज महेंद्र भगत या बॅटरना. आकाश वारगड आणि महेंद्र भगत ही जोडी पाहायला मिळते. सलामवीर. यशवंत पाहायला मिळतोय. माणिकचे विद्यमान सरपंच यशवंत मोडूला, सरपंच गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळतं यशवंत मोडूला. आता मात्र बॅटिंगला आकाश वारगडे. इथे मात्र चांगला फटका आहे. फिल्डर आहे डीप मधनं समोर खेळलेत. चला आवळे बी.
इथे सुद्धा ओव्हरपिचचा बॉल हवेमध्ये बॉल होता, पॉइंट मध्ये जातोय बॉल, फिल्डर येत आहेत, एक धाव कंप्लीट केली जाते. 3 बॉल 3 धावा, धाव फलकावरती 46चा टार्गेट दिला गेलाय. पॅनल्टी लागलेली आहे. लेट रिपोर्टिंग, तब्बल 40 मिनिटं उशीर झाला. पॅनल्टीला सामोरं जावं लागतंय पिवळी टीमला. हाफ ट्रॅकचा बॉल क्रॉस लाईन, फटका दमदार आहे. धावा आतमध्ये राहिलाय, धावू शकता तुम्ही मित्रांनो. हा रूलच आहे पहिल्या दिवसापासून. जर खांबाला जर बॉल लागला, विद्युत खांबाला, आणि बॉल जर आतमध्ये राहिला तर आपण धावू शकता. 2 धावा धाव फलकावरती कंप्लीट केले गेलेत. या 2च्या साहाय्याने धावसंख्या धाव फलकावरती पोहोचली गेली आहे. ती 5 आकड्यावरती 46चा पाठलाग करायचा आहे. जय महाराष्ट्र पिवळे आणि त्यांच्या अंगी श्रीधिनाथ स्पोर्ट्स कुंभाईचवाडी. गोलंदाज संजय यशवंत, बॅटिंगला आकाश वारगडे. ओव्हर द विकेट टाकलेला बॉल इथे इनफिल्डला क्लिअर करत बॉल चाललाय दन दन करत. हाला जय महाराष्ट्र पिवळी संघाकडनं आकाशच्या बॅट मध्ये 4 चौकार. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एचडी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशन. येस, पुढील बॉल पुणे दल लोअर फुल टॉसचा बॉल, गॅप मध्ये बॉल आहे. जबरदस्त गॅप सिलेक्शन प्रॉपर पाहायला मिळतं. टायमिंग प्रॉपर, इनफिल्डला क्लिअर करत बॅक टू बॅक दुसरा चौकार आलाय. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एचडी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक. यस, थँक्यू सो मच डीजे. पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. तब्बल धावा गोळा केल्या, त्या 13 धावा. ते चांगली सुरुवात म्हणावं लागेल. आकाश वारगडेच्या बॅटमधनं बॅक टू बॅक 2 चौकार आले. धावसंख्या 13. दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. गोलंदाज येत आहेत, भरत येत आहेत. यस, दुसऱ्या षटकाला झाली सुरुवात. भरत येत आहेत. बॅटिंगला महेंद्र भगत. भरत टू महेंद्र. पुढील बॉल, ते शरीराचा वेध घेणारा बॉल थोडासा मागे टाकला होता. शॉर्ट पूल करायचा होता, परंतु पूल मात्र सक्सेसफुल झाला नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. धावसंख्या धाव फलकामध्ये 13. यस, आलेल्या तमाम प्रेक्षक वर्गाचा हार्दिक स्वागत असेल गोठीघरच्या या क्रीडांगणावरती. ज्या ज्या टीम पोहोचल्या असतील त्यांनी रिपोर्टिंग करायचंय. फिल्डिंग मध्ये थोडेसे बदलाव पाहायला मिळतात. 46चा टार्गेट दिला गेला. पेनल्टी देखील ऍड केलेली आहे. पुढील बॉल भरत. ओव्हरपिचचा बॉल, चांगला फटका इनसाइड अँड ओव्हर द कव्हर. चांगला फटका होता. बॉल चाललाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. 4 चौकार. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे, एचडी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. धावसंख्या धाव फलकावधी 17 पाहायला मिळते. बिनी गडीपास 17. चांगली सुरुवात. महेंद्र आणि आकाश पाहायला मिळते. त्याची जोडी सलामीर. धावसंख्या 17. पुढील बॉल भरत वली हल्ला.
पाहायला मिळाला. यावेळी मात्र मिस टायमिंग फटका फसलाय. स्वतः गोलंदाज त्या बॉलवरती. झेल कॅरी झाला नाहीये. महेंद्र भगतचा झेल सोडलाय. कुठेतरी मॅच सोडली की काय. 2 धाबा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2च्या साह्याने धावसक जाऊ फलकावधी पाहायला मिळते ती 19. गोड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. झेल मात्र कॅरी करायचा होता. मुख्याच्या क्षणाला मात्र सामनाही जाऊ शकतो मित्रांनो. गमवू शकतो. चांगले फिल्डिंग करणं गरजेचं असेल. इथे सुद्धा पुन्हा एकदा मिस टायमिंग सो फटका फसलाय. फिल्डर येत आहेत. पुन्हा एकदा झेल झाला. कॅरी नाहीये. पुन्हा एकदा 2 धाबा कंप्लीट केल्या जातील. या 2च्या साह्याने धावसक धावफलकावधी पाहायला मिळतील त्या. दोन धाबा कंप्लीट केल्या गेल्या. धावसक 21. चांगली सुरुवात म्हणावी लागेल दोन्ही बॅटरकडून. महेंद्र आणि आकाश पार्टनरशिप बिल्डअप करण्याचं काम मात्र 2 बॅटरच्या माध्यमातून केलं जातंय. धावसक धावफलक 21. 46चा पाठलाग करायचा आहे. चला अवळे बी टीमच्या कॅप्टनने देखील लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. आपली या स्पर्धेची फॉर्मॅलिटी कंप्लीट केल्यानंतर आपला ड्रेस कोड कलेक्ट करायचंय. इथे मात्र ओव्हर पिचचा बॉल खडेकडे उडवलाय. बॉलला स्टेप आउट होऊन फटकत दमदार पाहायला मिळतोय. बॉल गोइंग अँड गॉन. आदिवासी सरपंच षटकाचा बिग ब्लास्ट षटकार साधावा. असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक. धावसक धावफलकावधी 6 ने भरकन पुढे जाताना पाहायला मिळते. 27 या आकड्यावरती सुरुवात दमदार केली होती. इथे सुद्धा नक्कीच अक्रॉस द लाईन फटका सजवलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत यशवंत मोंडुळा. जोपर्यंत बॉल उचललेल फेकी करतील. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. एका सिंगलच्या साहाय्याने धावसक धावफलकावधी पाहायला मिळते ती 28 या आकड्यावरती. 12 बॉलचा खेळ झालाय. धावसक 28. नेक्स्ट मॅच साठी तयार राहायचंय. आवाळे बी लवकरात लवकर आपण रिपोर्टिंग करा. अन्वी 11 खांडीचा पडा. एक मातबर संघ पाहायला मिळेल. दीपक भगत, आकाश भगत अँड कंपनी. याच झाडकैरे संघाचं देखील शुभागमन झालंय. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. धावसक धावफलकावधी 28 आल्यात. अजूनही 12 बॉल करायच्या त्या 18 धावा. कुणाला आलाय रिधिनाथ कुंभईचेवाडी अर्थातच तीर्थक्षेत्र टाकीपठार विभागातील संघ पाहायला मिळतोय. रिधिनाथ कुंभईचेवाडी हा संघ. दुसऱ्या बाजूला वाशिम विभागातील जय महाराष्ट्र पिवळी. भरपूर बाहेरचा बॉल. आउटसाइड ऑफ स्टंप. वाईड बॉल. एक्स्ट्रा रन्स खात्यामध्ये ऍड होईल. धावसक 29. धावसक धावफलकावधी 29. 29 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. पुढील बॉल कुणाल. बाईकच्या स्वरूपात धावा येत आहेत. निरंजन सावंत सर, त्याचबरोबर अंपायर रॉकी सर, थर्ड अंपायर पाहायला मिळतं हेमंत तावडे सर, ऑफिशियल एमसीएस पंच. आदिवासी सरपंचच्या चषकामध्ये पंचाची कामगिरी मात्र बजावत आहेत. स्विचिटचा फटका दमदार आहे. पॉवरफुल स्ट्रोक पाहायला मिळतोय. मिळतील धावा 4 चौकार. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एचडी कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. यस थँक्यू सो मच डीजे. धावसक धावफलकावधी पाहायला मिळते ती 34 ऑन द बोर्ड. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. आकाश भगत, आकाश वारगडे आणि महेंद्र भगतच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकचा बॉल. चांगला फटका. इथे सुद्धा रन्स मिळले जातील.
एक 1-2 का 4 4 चौकार. आणखीन एक आलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये दमदार स्ट्रोक्स चौकार. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एच कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव. ज्या वेळी आकाश वारगडे हा बॅटरला येतोय त्यावर चौथ्या गिअरला गाडी होतीये की नुसतं चौकेच फटके मारते नुसते फोर्स. एकदा स्पिचिटचा फटका खेळायचा होता. व्हाईट बॉल. धावसंख्या 1 पुढे जाईल. धावसंख्या धाव फलकावरती. एकोणचाळीस धावा धाव फलकावरती. चला आवाळे बी टीमचे कॅप्टन लगेच आहे आपण. आवाळे बी पप्पू दरोडा पुढे तर शफल झालेत. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. आणखीन एक झेल ड्रॉप. 2 धावा पुन्हा एकदा जुळल्या जातील. जवळजवळ विचार केला जाईल 3 झेल ड्रॉप केले गेले. धावसंख्या 41. या हिवाला होता मिस टायमिंग स्ट्रोक फटका फसलाय. उंची गाठली आहे. यावेळी मात्र पकडलाय झेल. संपला बॅटरचा खेळ. चांगली बॅटिंग करून बाद झाले फलंदाज आकाश वारगडे. पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स. वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम. गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आदिवासी सरपंचाच्या आमचे गोठेकर गावचा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये साहिल वारगडे. मोठा भाऊ बॅक टू पविलियन. छोटा भाऊ आलाय साहिल वारगडे. 41 धावा. कुणाल तयार. ते वारंवार मात्र अडथळा निर्माण होते गोलंदाजाचा. फॉलो थ्रो मध्ये गडबड होताना पाहायला मिळते. एक गडी बाद 41. स्टील 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असेल. तिसऱ्या षटकातील शेवटचा बॉल कुणाल. फुल टॉस बॉल. चांगला फटका. गॅप मध्ये बॉल. बॉल काऊ कॉर्नर रिजनला क्रॉस करत हालाई चौकार. 4 धावींसाठी चांगला फटका होता. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एच कन्सल्टंट सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक थँक्यू सो मच. 6 बॉल 1 धावेची गरज. स्कोर लेबल 1 धावेची गरज. टॉस केला जातोय. सरपंच गणेशजी कांबडी साहेबांच्या शुभ टॉस केला जातोय. अनबी 11 खांडीचा वाडा त्यांच्या केस आवाळे बी. माहुली विभागातील संघ आवाळे हा पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला दसई विभागातील संघ शहापूर टेनिस क्रिकेट मध्ये ज्या संघाचा दबदबा राहिला गेलाय, ज्या संघाचा डंका पेटलेला आहे मागील 3-4 वर्षांपासून, तो संघ खांडीचा पाडा संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. इथे अभिनंदन टीम जय महाराष्ट्र पिवळी ना हडलक देऊया हृदयनाथ कुंभईचीवाडी संघ या स्पर्धेमध्ये कुंभईचीवाडी संघ भाग नोंदवला. प्रयत्न मात्र कमी पडले, परंतु या स्पर्धेच्या वतीने करतोय तुमचं सुद्धा कौतुक. यस, आवाळे बी वन द टॉस, इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. बॅटिंग साठी थेट निमंत्रण दिले गेले दीपक भगत, आकाश भगत आणि संपूर्ण टीमला अनवी 11 खांडीचा पाडा संघ बॅटिंग करणारा पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच साठी भरपूर सारा शुभेच्छा. जाऊया या मॅच कडे. प्लेयर ऑफ द मॅच यस,
ज्याच्या गोलंदाजीमधून 2 विकेट सुद्धा घेतले गेले, त्याचबरोबर बॅटिंग करत असताना धावा ज्याने बनवल्या 21. तो ठरतोय प्लेअर ऑफ द मॅच आकाश वारगडे. येस, थँक्यू सो मच. प्लेअर ऑफ द मॅच मी विनंती करतोय आतिजी भांडे, आमच्या परम मित्र, आणि गणेश डिंगोरी. येस, फजल पठाण त्यांच्या हस्ते दिले जाते प्लेअर ऑफ द मॅच. आकर्षक टी शर्ट एबीस कन्स्ट्रक्शनचे सर्वेसर्वा अक्षयजी भोईर यांच्या माध्यमातून दिला गेला. त्याचबरोबर सुभाष बाबू डिंगोरे SD कन्सल्टंट आणि इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड त्याच्या माध्यमातून हा स्पॉन्सरशिप लाभले गेले आम्हाला. या दानशूर व्यक्तिमत्वाचा सुद्धा हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद देतोय. येस, प्लेअर ऑफ द मॅच आकाश वारगडे 21 धावा आणि गोलंदाजी करत असताना 2 विकेट सुद्धा घेतलेले. अभिनंदन आकाश वारगडे. नेक्स्ट मॅच साठी भरपूर साऱ्या शुभेच्छा असतील आणि जे मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट घेत आहेत मित्रांनो दिले जातील.